विविध ठिकाणी घडलेल्या अमानुष घटनांविरोधात तीव्र संताप. नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. गडहिंग्लज येथील पुरोगामी संघटनांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. गडहिंग्लज इथं राज्यातील विविध भागात घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुरोगामी विचारांच्या संघटनांच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलंय की हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं शाहिद समीर सनदे यानं काही तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत जवळीक साधत अश्लील व्हिडिओ करून लैंगिक अत्याचार केल्याचा तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात त्याचा साथीदार शाहरुख हुसेन देसाई याचाही सहभाग असल्याचं सांगण्यात आलं. तसंच इचलकरंजी इथं पद्माकर उर्फ लखन सदानंद माने आणि महेश मारुती कांबळे यांनी 13.5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत 1.5 वर्षापासून जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची घटना नमूद करण्यात आली. याशिवाय पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं एका 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून दगडानं ठेचून हत्या केल्याची तसंच मृतदेह शेणाच्या ढिगाखाली लपून ठेवल्याची धक्कादायक घटना घडल्याचा उल्लेख करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात बापानंच अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना घडल्याचंही सांगण्यात आलं. या सर्व घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असून समाजातील चिमुरड्या मुलींपासून ते प्रौढ आणि वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वच असुरक्षित झाल्याचं चित्र निर्माण झालंय. काही ठिकाणी भोंदू बाबांकडूनही महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याच्या घटना घडत असल्याचं निदर्शनास आणण्यात आलं. छेडछाड, विनयभंग आणि बलात्काराच्या घटना उघडपणे घडत असून या परिस्थितीमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलंय. या पार्श्वभूमीवर शासनानं तातडीनं कठोर पावलं उचलून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आणि महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अरुणा शिंदे, अरविंद बारदेसकर, अनिल उंद्रे, अशफाक मकानदार, पुंडलिक रक्ताडे, शिवाजीराव होडगे, प्रकाश भोईटे, सदानंद वाली, सुभाष कोरे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.